2015 पासून ही संविधान रॅली कराड नगरीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे काढली जाते। आम्ही सर्वजण या ठिकाणी शासकीय सर्व अधिकारी असतील, काही प्रशासकीय मंडळी आणि राजकीय मंडळी या ठिकाणी सर्व या रॅलीमध्ये आपण समाविष्ट झालेला आहे। मी वैयक्तिक आणि सर्व कराडकरांच्या वतीनं संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे संविधान दिनाची रॅली अशी अखंड चालू अशी प्रार्थना करतो। धन्यवाद। आज संविधान दिनानिमित्त कराड शहर तालुका उपविभाग याच्या वतीनं आपण आज या दत्त चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करून या संविधान रॅलीचं संविधान दिनाचं आपण आज इथं साजरा करत आहोत। 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे तयार करायला लागल्यानंतर याचा परिपाक म्हणून आपण 26/11/1949 रोजी हे संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 पासून याची आपण अंमलबजावणी या देशात केलेली आहे। खऱ्या अर्थानं या संविधान दिनाचा संपूर्ण देशभर आज आपण हे साजरा करतोय। हे सर्व भारतीयांना एक याचा अभिमान आहे। आज या दिनानिमित्त तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख त्याचबरोबर समता पर्व प्रतिष्ठान आणि या कराड नगरीतील सर्व नागरिकांना मी या दिनाच्या खूप
सलाम संविधान.
बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. समता सामाजिक विकास संस्था कराड यांच्या वतीने गेले वर्षभर भारतीय संविधानाविषयी जनजागृती व्हावी म्हणून या ठिकाणी समता पर्वाच्या माध्यमातून व विविध समविचारी संघटना, राजकीय पक्ष, सर्व समाज बांधव यांच्या वतीने या ठिकाणी संविधान जनजागृती कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये समता पर्वाचे आमचे सर्व संयोजक समितीचे आमचे सर्व नवाजभाई असतील, जायभाई नायकडे असतील, सर्व आमचे सदस्य त्या अनुषंगाने हा कार्यक्रम असतो. या ठिकाणी शाळेला सुट्टी असल्यामुळे, शाळा चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, परंतु जे शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना घेऊन आलेत त्याचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि स्वागत करतो. आणि 2 मिनिटं स्नेहल थोरात 2 मिनिटाचं भाषण करेल. सागराने जगात भारताची उंचावली मान, ज्ञानाच्या अथांग महासागराने जगात भारताची उंचावली मान. संविधानाचे पायकामी ते वाचवण्यासाठी लावू पणाला प्राण. संविधानाचे पायकामी ते वाचवण्यासाठी लावू पणाला प्राण. एखादा देश चालवण्यासाठी तयार केलेले मूळ आदर्श आत्मनियम सर्वांच्या अनुमते चालवणे म्हणजे संविधान असे म्हणायला हरकत नाही. एखाद्या गोष्टीचा बळजबरीपणा करण्यापेक्षा संविधानाचा मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे. एवढा छोटासा विचार आज मला सांगण्याची आवश्यकता का पडत आहे? जेव्हा भारताचे संविधान हा भारतातील सर्वात मोठा ग्रंथ मानला जातो. संविधान दिन साजरा करणे, संविधान दिन आहे म्हणून लक्षात ठेवणे आणि संविधानाचे पालन करणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. संविधान कोणी लिहिले हे मी सांगायची आवश्यकता नाही. ज्या ज्ञानाच्या मासुर्याला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मानवाला त्यातल्या त्या स्त्रियांना आपल्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या या महापुरुषा संविधान दिनानिमित्त मी स्नेहा थोरात यशवंत हायस्कूलची विद्यार्थिनी त्रिवार अभिवादन करून इयत्ता 10वी मधील जे.बी. पवार यांच्या कवितेतील काही 4 ओळी सादर करते. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय 14 डोळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय, थंड झालंय. संविधान दिनानिमित्त संविधानिक मुद्दे मांडण्यापेक्षा संविधानाच्या नियमांची तुलना करून मला सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायला अधिक आवडेल. जास्त कोणता मोठा मुद्दा घेण्यापेक्षा जातीयतेचा एक छोटासा मुद्दा घेऊन मांडते. काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्वांच्या कानावरती आलं की भारतातल्या एका सतत जिल्ह्यामध्ये जातीयतेवर वाद होऊन त्या जिल्ह्याचे 3 दिवस इंटरनेट बंद करण्यात आले. यामुळे आर्थिक नुकसान तर सोडाच, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान किती झाले हो. दुसरीकडे आपण हाताला हात धरून संविधानाची शपथ घेतो, मग या जातीयतेवर
विरोधात करणाऱ्या लोकांनी कधी संविधानाची शपथच घेतली नाही असं म्हणावे लागेल बरं का. यापेक्षाही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर नुसताच भारतामध्ये क्रिकेट वर्ल्ड कप पार पडला. भारताची प्रत्येक मॅच पाहताना समोरचा व्यक्ती कोणत्या जातीतला आहे हे आपण कधी पाहतो का? पण याची विचारणा करायलाही कधी चुकत नाही. आपल्या भारताचा स्कोर किती हो आणि इतर वेळी आपण आपल्या सुविधा बंद होईपर्यंत लढत असतो. असं म्हणावे लागेल की आपल्या भारताचा धर्म हा क्रिकेटच आहे. कारण अशी एकच गोष्ट आहे ज्यामध्ये आपण भारतीय आणि इतरांनाही भारतीय मानतो. कारण विराट कोहलीची जात आपण कधी विचारली, महेंद्रसिंग धोनीची जात आपण कधी विचारली? आपल्याला एवढंच माहित आहे हे दोघेही आपल्या देशाचे नाव मोठे करणारे लोक आहेत. आणि या दोघांनी जात पाहिली असती तर मी सांगायला नको हे दोघे आज कोठे असते. आज गुंतागुंतीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या चढघडणीसाठी अनेक इमानदारीने कामे करत असतो. ही कामे करत असताना विषमतेसारख्या अनेक समस्याला त्याला सामोरे जावे लागते. एखाद्या व्यक्तीचे जर कौतुक होत असेल, स्तुती होत असेल तर त्याच्या भोवती त्याचेच अनेक शत्रू निर्माण होतात आणि हे शत्रू दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच भारतीय असतात. मग एक प्रश्न आपल्या सर्वांना विचारू इच्छिते, विराट कोहलीची जगभर स्तुती होते, मग तुम्ही त्याच्यावर जळता की त्याची स्तुती करता? याचं उत्तर मी सांगायची आवश्यकता नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गामध्ये बसण्याची परवानगी नव्हती. ते वर्गाच्या बाहेर बसून शिकले, पण शिकले. भारताचे संविधान लिहिले. या संविधान दिनानिमित्त मला एका सुपर 30 पिक्चर मधला एक डायलॉग आठवतो, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो उसका हकदार है वही राजा बनेगा, जो उसका हकदार है वही राजा बनेगा. आज अनेक मोठमोठे आम्ही पुस्तके वाचतो, ग्रंथ वाचतो, पण संविधानाचं पुस्तक आम्ही कधी वाचतो आणि वाचलं असेल तर यातील किती गोष्टी आता मी आत्मसात केल्या आहेत. कारण असा एक तरी व्यक्ती आहे जो जात पाहत नाही. जाता जाता एवढंच म्हणते, हिंदू मुस्लिम मी एक मानते, हिंदू मुस्लिम मी एक मानते, धर्मनिरपेक्ष भारत नेक मानते, धर्मनिरपेक्ष भारत मी नेक मानते, हिंदू मुस्लिम मी एक मानते, धर्म.
अधिकारी सर्वांचे या रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल समता सामाजिक संस्थेच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.